इचलकरंजीत गारमेंट कारखान्याला भीषण आग, जवळपास 3 ते 4 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। इचलकरंजी येथील विक्रमनगर परिसरातील गारमेंट कारखान्याला भीषण आग लागली। या आगीमध्ये गारमेंटमधील मोठ्या प्रमाणातील तयार माल व अन्य साहित्य जळून खाक झालं। त्यामध्ये जवळपास 3 ते 4 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतं। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विक्रमनगर परिसरात गौतम कुमार पुरोहित यांच्या मालकीचा गारमेंट कारखाना आहे। या ठिकाणी जवळपास 40 मशिनरीचे युनिट आहे। या ठिकाणी परकर तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जातं। पुरोहित यांच्या थोरल्या बंधूचे निधन झाल्याने गौतम कुमार हे परगावी गेले होते, त्यामुळे कारखान्यात डिलिव्हरी न झाल्याने माल मोठ्या प्रमाणात राहिला होता। या सर्व मालाची डिलिव्हरी उद्या केली जाणार होती। मंगळवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गारमेंट कारखान्यातून धूर येत असल्याचे परिसरातील कामगारांच्या निदर्शनास आले। आगीची माहिती कळताच इचलकरंजी महानगरपालिका व कुरुंदवाड महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले, परंतु कापडाचा माल असल्याने आग वेगाने पसरत गेली। तब्बल 5 ते 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं। या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 3 ते 4 कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।